त्याला नंबर देणं ते सगळं काम ते पुढं 6 महिने करायचे. सरांच्याकडे जाण्याचा माझा योग आलेला. मी पुण्याला सरांच्या घरी गेलेलो आहे. बरं. मी अभिनंदन पाटंगणकर. अरे वा, नमस्कार. पाटंगणकर बरं. ओळखलं. आईंना भेटलेलो. हो, आईला भेटलं. हो, तुमच्या आई त्यावेळेस होत्या. हो त्या. सरांचा मला फोन आला की माझ्या आईवडिलांनी अशा अशा प्रकारे सगळं तीर्थाटन केलेलं आहे 2 व्हीलरवर. आणि मग माझा परिचय परिचय घेऊन आधी आता तुमचा परिचय आता तुम्ही सांगा. हे न्यायाधीश आहे की आम्हाला कळालेलं आहे. आता ह्याचा पुढचा परिचय तुम्ही सांगा, तुमची यांची ओळख आणि तुम्हाला ह्याच्यामधून काय सांगायचं हे पण सांगा. ओके. मी अभिनंदन जनार्दन पाटंगणकर. इथे आमचं जनी जनार्दन स्वामींचं वास्तव्य असलेलं जे पुण्यपावन क्षेत्र आहे, पाटंगण म्हणतात त्याला. पाटंगण, बरोबर. त्या वरच्या पाटंगणावर आम्ही राहतो. माझे वडील आयुर्वेदाचार्य, वेदांग पारंगत होते, संस्कृत प्रवीण होते, कीर्तनभूषण होते, आयुर्वेदाचार्य होते आणि मठाधिपती होते. रोज पार्थिव गणेश हातावर करायचा, मातीचा गणेश, त्याची प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा रोज करायची. रोज 21 दुर्वा, रोज नैवेद्य, आरती आणि मग विसर्जन. असा त्यांचा वयाच्या 16व्या वर्षापासून ते वयाच्या 86व्या वर्षापर्यंत त्यांनी ही उपासना केली. आमच्याकडे 400 वर्षापूर्वीचा एक सुंदर असा गणेश आहे. वा. म्हणजे स्वतः प्रगट झालेला स्वयंभू मूर्ती म्हणतो आपण त्यांना. तर तो पण आपल्याला मी दाखवतो. कालच त्यांची पूजा झाली. काल जन्म होता त्यांचा. गणपतीचा जन्म होता. तर त्यांचा मी 2ऱ्या नंबरचा मुलगा जनार्दन महाराजांचा. मी जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झालो. माझं शेवटचं पोस्टिंग संभाजीनगर. त्याच्या अगोदर मी जळगावला होतो, मुंबईला होतो, सिटी सिव्हिल कोर्टामध्ये होतो. करता प्रवास करता इथे निवृत्त झालो. आणि माझ्याबरोबरचे, मगाशीच ताईंना बोललो मी, माझ्याबरोबरचे सगळे न्यायाधीश हे पुण्याला स्थायिक झाले. त्यांनी माझ्यासाठी 3 BHK बुक पण माझ्या परस्पर केला होता. मला सांगितलं की आपल्याला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत, आपण सगळे इथे एक संकुल तयार केलं आहे, तुम्ही इथे या. मी म्हटलं नाही, माझं जे जन्मगाव आहे, ज्या ठिकाणी माझं लहानपण गेलं, माझ्या वडिलांच्या मांडीवर मी राहिलो, ते मला माझ्या आईवडिलांच्याच घरी, मातृभूमीच मला पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या पाटंगणाच्या शेजारी जी माझी वडिलोपार्जित जागा मिळालेली आहे, त्या जागेचंच एक आपण जसं हे करतो मंदिराचं जीर्णोद्धार, तसा मी जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांच्या झोपडीमध्ये मला राहायचं आहे, त्या जागेत राहायचं आहे, या कल्पनेने मी इथं आलेलो आहे. बाकी काही नाही. मला मुंबईला राहिलो, पुण्याला राहिलो, अनेक ठिकाणी राहिलो, पण कशाचाही कधीही मला मोह झाला नाही. ही भगवंताची कृपा, आईवडिलांचे संस्कार. म्हणून मी या मातीमध्ये पुन्हा रांगायला आलो आहे. आजकालच्या तरुण पिढीने ह्या दोन्ही मुलांचा आदर्श नक्कीच घ्या. कारण बघा, यांचे बोल अनुभवाचे आहेत, यांचे बोल खूप अनुभवाचे आहेत. आणि आजकालच्या तरुण पिढीला हे खूप आदर्श आहे की आपण कितीही शिकलोत तरी आपल्या आईवडिलांचं स्वप्न जे होतं, आणि हे इतके फिरून न्यायाधीश असून परत आपल्या आईवडिलांच्या आठवणीमध्ये आमच्या बीडमध्ये परत येत आहेत. आणि हे खूप मोठं ह्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व मोठं आहे ह्यांचं, आणि तरी हे आमच्या बीडला परत लाभत आहेत. आमचं भाग्य आहे समजा. आणि यांचं पण बघा, म्हणजे मुलं आपल्या आईवडिलांच्या इच्छेसाठी काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे. आईवडिलांची माझ्या वडिलांची अशी इच्छा होती सुरुवातीपासून की तू मुन्सफ हो. मला मुन्सफ म्हणजे तो उर्दू शब्द आहे. अच्छा. मुन्सफ म्हणजे न्यायाधीश. अरे हो. त्यांची खूप इच्छा होती. मला CA व्हायचं होतं. मी त्याची प्रिलिमिनरी पास पण झालो होतो. पण वडिलांची इच्छा असल्यामुळं मी मग LLB केलं, पुन्हा वकील झालो, मग सरकारी वकील झालो, मग न्यायाधीश झालो, मग जिल्हा न्यायाधीश झालो. असं मी वाढत गेलो. माझ्या वडिलांनी मला तबला शिकवला, पेटी शिकवली, कीर्तन शिकवलं, प्रवचन शिकवलं. हो, या सगळ्या गोष्टी मला शिकवल्या. पण ज्या वेळेला माझ्या या कार्यबाहुल्यामध्ये मला वेळ मिळणार नाही, इकडे यायला प्रत्येक कार्यक्रमाला येता आला नाही मला, बरोबर. त्यावेळेस वडिलांची भेट येऊन जायचो.
पण इतकी दिवस मला तुम्हाला माहिती आहे की न्यायाधीशांना सुट्या दिसतात पण तशा नसतात. हां, मग मी माझ्या क्वार्टरला माझे हे काल्याचे कीर्तनं पण तिथे केले. वा. इथले सगळे कार्यक्रम मी माझ्या घरी करायचो. ही त्यांची कृपा. ताईंना बोलायचं काय तर. तुमच्यामध्ये लपलेला कलाकार सुद्धा आहे. न्यायाधीश नुसते कडक नसतात किंवा नुसतं न्याय निवाडा नाही करत, की ते स्वतःच्या लाईफमध्ये कलाकार सुद्धा असू शकतात. ते मला आज माहिती झालं. नाही तर मी तर खूप घाबरते. न्यायाधीश पोलीस हे आपण थोडं बाजूला राहतो दोघा, की आपण आपलं म्हणजे फील्ड वेगळं असं वाटतं ना, की त्यांचं फील्ड वेगळं आहे आणि त्यांच्या नजरेत जर बसलं तर ते सोडत नाहीत. पण एक गोष्ट आहे, ज्याला काय म्हणू आपण मूळ बळकट आहे, त्याच्यावर संस्कार चांगले आहेत, असे न्यायाधीश तिथं असतील तो न्यायच होतो. न्यायच होतो ना. आणि सुरेख आहे माझी फ्रेंड, तिला पण काहीतरी बोलायचं आहे. ये कारण आता विषय निघता असे विषय निघतात ना, की त्यामधून आपण शिकतो खूप काही. आणि आमच्या पण आईवडिलांनी आम्हाला इमानदारी खूप शिकवली आयुष्यभर. कारण माझे आईवडील पण खूप इमानदार होते आयुष्यभर. म्हणजे लाईफमध्ये त्यांनी इतकं काही केलं दिली त्यांनी, तीच आम्ही त्याच्यामुळेच सगळं फळ भेटतं आहे. आणि आपली पिढी खरंच म्हणजे अशी आईवडिलांना खूप मानणारी पिढी होती असं समजायचं. आणि आत्ताच्या मुलांनी पण ते खूप शिकलं पाहिजे. छोटंसं फक्त मला सांगू नक्की नक्की. की या सगळ्याला माझी जी धर्मचारिणी आहे, हां, ही राधिका, हिनी मला खूप साथ दिली. काय सांगतो तुम्हाला की बायको चांगली असेल तर हा नवरा कार्य करू शकतो, बायको चांगली असेल तर नवरा चांगला कार्य करू मी शकतो. त्याच्यावर एक बोलतो. एकच एवढंच सांगायचं मला की अनेक ठिकाणी आता आम्ही असे क्वार्टर्स असायचे की शेजारी डेप्युटी कलेक्टर आहेत किंवा कलेक्टरचे क्वार्टर्स मुंबईच्या सारख्या ठिकाणी, त्यांच्याकडे असलेले सगळं घरातलं भौतिक गोष्टी हिला कधीही इच्छा झाली नाही. हिने कधीही मला कशाची मागणी केली नाही, मला हे हवं म्हणून. तिला मिळत गेलं ते आपोआप भगवंताच्या कृपेने, तिच्या आईवडिलांचे ते संस्कार. आणि तिने अत्यंत गरिबीमध्ये असतानाही छान हे ठेवलं. आणि मोठी झाली तरी कधी गर्व नाही, आहे त्याच मातीमध्ये तिचे पावलं राहिले. मी याच्यावर एक सांगेन. बोला. म्हणजे माझ्याकडे आहे माहिती. माझ्या आईवडिलांनी म्हणजे आई आणि वडील दोघांचं लग्न लव्ह मॅरेज होतं. आणि जेव्हा त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण आली, 25 वर्ष पूर्ण आली, तेव्हा वडिलांनी ठरवलं की असं आपण करायचं. तर त्यांनी एका मिनिटात आईने त्यांना सांगितलं की तुम्ही जिथं जाल त्याच्याबरोबर मी मागे येईल. तर आमची कायम आजी सांगायची, जशी रामाच्या मागं सीता गेली तशी माझी आई माझ्या वडिलांच्या मागं गेली. सीतेने जो त्याग केला तोच माझ्या आईवडिलांनी पण त्याग केला, आईने पण त्याग केला. ती कधी